हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? सो आज माझ्या डेअरी मिल्कचा बड्डे आहे. डेअरी मिल्क म्हणजे चिवला मी लाडाने डेअरी मिल्क म्हणत असते. सो तिचा बड्डे आहे. नेहमीप्रमाणे जसं वेदांचं बड्डे असलं की त्यालाही मी सकाळचं छान झाडांना पाणी देण्यापासून त्याच्या दिवसाची सुरुवात करते. तशाच प्रकारे मी चिवच्याही दिवसाची सुरुवात तशीच केलेली आहे. तिला म्हटलं चल बाळा थोडंसं झाडांना पाणी दे. फक्त एवढं की कधी कधी होतं ना, ते बड्डेच्या दिवसापासून एक छान कामापासून दिवसाची सुरुवात केली तर मनही अगदी प्रसन्न होतो. आणि त्यासाठी प्लांट्स तर खूप बेस्ट ऑप्शन आहे. आणि खरंच सांगू तर कधी कधी ना आता उन्हामुळे 2-3दा पाणी द्यावं लागते झाडांना. त्यामुळे कधी संध्याकाळी वगैरे चिव पाणी देत असते. सो तिला सवयी आहे म्हणून मी तिला बकेटमध्ये इथे पाणी भरून दिली आणि ती सगळ्या झाडांना पाणी देऊन राहिलेली आहे. कारण ऊन खूपच जास्त कडक आहे. आणि खरं सांगू तर तिचा बड्डे आहे आणि हाच तो दिवस ज्या दिवशी मी फर्स्ट टाईम आई बनले होते. आई होण्याचा म्हणजे जी फिलिंग्स असते ना ते माझ्या मनात निर्माण झाली होती. म्हणजे असं वाटत होतं की आजपर्यंत मी सगळ्यांवर डिपेंड होते, पण आता कुणीतरी आहे जो फक्त माझ्यावर डिपेंड राहणार आहे आणि ती म्हणजे चिव. आणि ही म्हणजे थोडीशी जिम्मेदारीची फिलिंग्स जी आहे ना त्या दिवशी आली होती. आणि सेम आज तोच दिवस आहे. तुम्ही माझ्या चिवला भरभरून शुभेच्छा द्या तिच्या बड्डे निमित्त, तिच्या फ्युचर निमित्त, सगळ्या गोष्टींबद्दल. सो आज सगळं तिच्या मनाप्रमाणे करायचं आहे. सो दोघंही आम्ही मायलेकी मस्त झाडांना पाणी देऊन दिलं. त्यानंतर आली मी किचनमध्ये. ॲक्च्युली चिवच्या पप्पांचं ऑफिस आहे, सो त्यांच्यासाठी मला टिफिन बनवायचं होतं. आणि चिवचं असं होतं की मम्मा मला काहीतरी म्हणजे असं खायचं आहे. सो कालच्या दिवशी मी थोडंसं म्हणजे जे अप्प्याचं मिश्रण आहे ना, बॅटर, मी ते तयार करून ठेवलेलं आहे. सो फायनली आज मी अप्पेच बनवणार आहे. आणि उन्हाळा असल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता बॅटर इतका जास्त फर्मेंट झाला आहे ना की खूपच जास्त. सो अप्प्यासाठी इथे मी 1 ते 1.5 ग्लास जे आहे ना राईस घेतलेला आहे. त्यानंतर मूग डाळ, मसूरची डाळ आणि जे उडदाची डाळ असते ते घेतलेली आहे. यामध्येच मी थोडीशी जे आहे ना साबुदाणासुद्धा टाकलं, ज्यामुळे खूप छान पांढरे पांढरे शुभ्र असे अप्पे होतात आणि छान फुगतात देखील. सो मुलांना खूप साधे अप्पे आवडतात, त्यामध्ये कांदा मिरची अजिबात नको असते. वेदूला पण नाही आणि चिवला पण नाही, म्हणून मी त्यांच्यासाठी इथे बाजूला काढून घेत आहे. आणि चिवच्या पप्पाच्या टिफिनवर सुद्धा मी अप्पेच देणार आहे. सो आधी ना शेंगदाणे मस्त भाजून घेतले आणि शेंगदाण्याची चटणी तयार करून घेतली. कारण काय होते ना, अप्पे गरमागरम आपल्याला बनवून खाता येतात, पण एकदाची चटणी तयार असली ना की ते खूप मोठं टेन्शन म्हणजे कमी होतो. सो तुम्ही चटणी बघू शकता. मी यामध्ये टोमॅटो टाकला, ज्यामुळे चटणीची टेस्ट अजूनच छान लागत असते. आणि साईड बाय साईड मी अप्पेसुद्धा इथे बनवून घेते आहे. सो थोड्याशा बॅटरला जे आहे ना मी तडका दिला होता, जसं कांदा, टोमॅटो, मिरची आणि थोडंसं जिरा आणि मोहरीची फोडणी दिली होती. आणि ते मी बॅटरमधून टाकून अशा प्रकारे अप्पे जे आहे ते बनवून घेतले. कारण हे असे अप्पे चिवच्या पप्पांना खूप जास्त आवडतात आणि जे साधे अप्पे असतात ते मुलांना खूप जास्त आवडतात. त्यानंतर चिवची दुसरी फरमाईश होती की मम्मा मला आज मस्तपैकी चाट खायचा आहे. आणि तिला चाट याचं आवडते. मी समोर तुम्हाला रेसिपी शेअर करते, कारण खरंच खूपच भन्नाट लागत असते हा चाट. ॲक्च्युली रात्रीच्या 3 ते 4 चपात्या बॅलन्स होत्या. सो काही नाही, खूप जास्त याला तामझाम करावं लागत नाही. रात्रीची चपाती फेकून देण्यापेक्षा ना हा खूप बेस्ट ऑप्शन असते. सो एक सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. साईड बाय साईड मी इथे अप्पेसुद्धा म्हणजे पॅनला लावून घेते, म्हणजे बाजूला अप्पे शिजून जातात आणि इकडे मी छान चपात्याचं जे आहे ना चाट बनवून घेते. सो त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. सो अशा 3 चपात्या आहेत. छान त्यांना असं लेअर करायचं आणि लेअरनी मी ते कैचीने जे आहे ना असं कापून घेते. सो सुरीने पण कापू शकता, पण तेवढं काही म्हणजे शेप येत नाही किंवा खूप मोठे मोठे ते लेअर होऊन जातात. सो कैचीने खूप इझी जाते. म्हणजे असे छोटे छोटे असे छान लेअर आपण कापले आणि तळून घेतले ना तर इतके खमंग लागतात ना. अगदी तुम्ही तळलेले सुद्धा म्हणजे चहासोबत, जर तुम्ही चहा लवर असेल ना तर त्यासोबत तर खूपच छान
छान हेल्दी फूड आहे, म्हणजे चपातीपासून बनवलेलं. इतकं सुंदर वाटते ना, जसं भजे वगैरे कसे असतात पावसाळ्यामध्ये आपण चहासोबत खातो, तशा टाईपचा हा पदार्थ आहे. आय थिंक तुम्ही बघितलं असेल, तुम्ही ट्रायसुद्धा केले असेल. पण आमच्या घरी ना नेहमी बनला जातो आणि आज लकीली म्हणजे व्हिडिओ शूट करते आहे, कारण हे चिवचं फेवरेट आहे, म्हणून हे आज फर्स्ट टाईमच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो अशी चाळणी होती. आधी मी जे काही हे कट केलेले लेयर्स होते ना, ते मी इथे तळून घेतलेले आहे आणि हे तळल्यानंतर इतके क्रिस्पी होऊन जातात ना, अगदी म्हणजे नमकीन शंकरपाळे कसे असतात तशासारखे होऊन जातात. आणि हे तुम्ही म्हणजे चपात्या जर एखाद्या वेळेस जास्तच्या उरल्या, कधी कधी काय करतात ना, मुलं चपात्या खात नाही किंवा हस्बंड लोक बाहेरून काही खाऊन येतात किंवा एखाद्या वेळेस आपण चपात्या खात नाही, मग त्या 1-2 चपात्या उरल्या की ते फेकून देण्यापेक्षा ना, असं छान त्याचं लेयर कापून आपण असे मस्त छान मुलांना कुरकुरे म्हणा किंवा काही नमकीन शंकरपाळेसुद्धा आपण याला नाव देऊ शकतो आणि त्यांना देऊ शकतो खायला. सो यांना आपण 3 ते 4 दिवस स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो टिफिनमध्ये, म्हणजे कधीही आपल्याला चहा वगैरे सोबत खाता येतात. त्यानंतर कांदा टोमॅटो मी इथे टाकलं, कारण विशेषतः कांदा टोमॅटो टाकलेला वेदांतला काही तेवढं जास्त आवडत नाही, म्हणून मी त्याच्यासाठी ना बाजूला साईडला खस्ता मी इथे काढून ठेवलेला आहे. त्यानंतर यामध्ये खस्त्यामध्ये कांदा टोमॅटो टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं चाट मसाला टाकायचं आणि तिखट आणि मीठ टाकून याला छान आपण परतून घ्यायचं. आणि खरंच म्हणजे खूपच सुंदर वाटते. तुम्ही समोर बघायलाच चिव इतक्या आवडीने खाते ना, म्हणजे तिचा एक फेवरेट फूडच्या लिस्टमध्ये हा एक फूड आहे जे ती खूपच मन लावून खात असते ना, खूप आवडीने खात असते. खरं सांगू तर आमच्या घरी कुणाचाही बड्डे असला तरी घरात एवढा आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं ना, की बड्डे आहे बड्डे आहे, हे करायचं आहे ते करायचं आहे. आणि चिवचं असं होतं की तिला जे म्हणजे मागचा मी वेदांचा बड्डे केला ना, मी तो व्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला होता. छान मस्त सरप्राईज दिलेला होता वेदांतला. 9 वर्षाचे 9 गिफ्ट्स दिलेले होते. सो चिवलाही तसं करायचं होतं, पण आता ते थोडंसं म्हणजे वेदांच्या वेळी मी ते म्हणजे तो वाला सरप्राईज केला होता. म्हटलं चिवच्या वेळी काहीतरी वेगळं युनिक करूया, म्हणून मी काहीतरी प्लॅन केलेला आहे. सध्या मी तिला काहीच सांगितलेलं नाही आहे, सगळं सरप्राईज आहे. आणि मला घरातल्या लोकांना, जवळच्या लोकांना ना असं सरप्राईज द्यायला मला खूप जास्त आवडते. सो मी तर हिला चाट द्यायला आली होती आणि हिच्यासोबत फक्त 1 चम्मच ट्राय केला आणि माझं मन काही भरतच नव्हता. मी सुद्धा तिच्यासोबत बसून मस्त पोटभर जे आहे ना ते चाट आम्ही खाऊन घेतलं. त्यानंतर ना पूर्ण दिवसभर मस्त झोप काढली आणि मी इथे टेलरकडे आली होती, कारण माझ्या भावाचं लग्न आहे. सो काही साड्या होत्या ज्याचे ब्लाऊज मला इथे शिवायला द्यायचे होते, ते शिवायला दिले. त्यानंतर इथे काही फ्लावर्स घ्यायचे होते, मला फ्लावर्सचं डेकोरेशन करायचं होतं बड्डेसाठी. सो इथे फ्लावर्स घेण्यासाठी आली होती. आता माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता, कारण वेदांत घरी झोपलेला होता आणि त्याचे पप्पासुद्धा घरी आले होते, म्हणून मला चिवलाच घेऊन जायना बाहेर यावं लागलं. त्यानंतर मी खूप सारे फ्लावर्स, खूप सारी शॉपिंग करून सायंकाळचे 6:30 वाजता मी घरी आली होती. आणि 7 वाजता मी चिवच्या 2-4 फ्रेंड जे आहेत ना त्यांना मी केक कटिंगसाठी बोलवलेलं होतं. आता मला इतकी घाई झाली होती ना, तुम्ही बघू शकता. म्हणजे डेकोरेशन चिवला तयार करून द्यायचं होतं, म्हणून मी ते पटापट जे आहे ना तयारीला लागलेली होती. सो म्हणजे कधी कधी होते ना, आपण इतके आई लोक इतके एक्सायटेड असतो, आपण आपल्या बाळाचं मुलाचं बड्डे म्हणजे इतका स्पेशल करायला, म्हणजे आपल्याला असं वाटते किती आनंदी झाली पाहिजे, तिला खूप छान वाटलं पाहिजे, तिचा हा दिवस खूप म्हणजे चांगला गेला पाहिजे, चांगल्या चांगल्या मेमोरीज क्रिएट केला पाहिजे, हाच हेतू असतो माझा. सो मी इथे ना खूप वेळपर्यंत म्हणजे डेकोरेशनच मी इथे करत बसलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान डेकोरेशन केलेला होता, तुम्हाला कदाचित समोर दाखवेलही. त्यानंतर चिवला इथे रेडी करून द्यायला आली. सो आज ती म्हटली होती की मम्मा मला छान मेकअप करून देशील. म्हटलं चला आज तुझी विश पूर्ण करते. सो तिची तयारी वगैरे होईपर्यंत ना तिच्या सगळे फ्रेंड्स आलेले होते, ज्यामुळे मला काही तयार होताच आलं नाही. म्हणून मी जशा इथे अवतारात दिसत आहे ना, सेम बड्डे खतम होईपर्यंत मी अशाच अवतारात होती. मला ना तयारी करता आली ना केस करता
आला ना काहीच नाही. कारण म्हटलं चला दिवस चिवचा आहे तर ती खूप एन्जॉय केली पाहिजे. कारण काय आहे ना, आता तुमसरमध्ये आमचे 1 ते 2च महिने राहिलेले आहे आणि तिच्या काही फ्रेंड्स आहेत ज्याचा म्हणजे छान फ्रेंड सर्कल झालेला आहे. म्हणून म्हटलं चला चिवचा हा इथला तुमसरमधला लास्ट बड्डे तिच्या मनाप्रमाणे ती सेलिब्रेशन केली पाहिजे. म्हणून तिला छान अशी गुडियासारखी रेडी करून दिली. त्यानंतर अशा प्रकारे डेकोरेशन केलेला होता. सो आता चिव 11 वरून 12 वर्षामध्ये टर्न होत आहे. सो मस्त असं केक मागवला होता. तिची इच्छा होती की माझ्या केकवर डेअरी मिल्क असं लिहिलेलं असावं, म्हणून मी तिच्या इच्छेनुसारच इथे डेअरी मिल्क लिहून घेतलं. त्यानंतर या तिच्या 2-4 ज्या काही फ्रेंड्स आहेत ना, त्या म्हणजे इतक्या बेस्ट फ्रेंड झालेल्या आहेत ना, मी त्यांचे क्यूट व्हिडिओ काढत बसली आणि अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मी त्यांचे व्हिडिओ काढण्यामध्येच बिझी होती. त्यामुळे मी आता तुम्हाला कुठेच नाही दिसणार, कारण मी माझं शूट काही केलंच नाही. कारण मला हा दिवस फक्त आणि फक्त चिवसाठी जो आहे तो एन्जॉय करायचा होता. त्यानंतर इंस्टाग्रामवर असं काही ट्रेंडिंग सुरू होतं. म्हटलं चला चिवसोबतही आपण हे करूया, म्हणून तिचं छान प्रकारे इथे आम्ही व्हिडिओ वगैरे केला आणि मस्त असं केक कटिंगचा सेलिब्रेशन जो आहे तो आम्ही करून घेतलेला आहे. सो तुम्हाला कसं वाटलं आजचा व्लॉग मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आपण भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.